आपल्या गौतमगिरी बाबांना सर्व नाथांचं दर्शन व्हायला पाहिजे, तुम्हालाही दर्शन व्हायला पाहिजे. ज्यांनी मूर्तीत वाण दिली स्वर्गीय धर्मवीर गौरव भाऊ जगताप धुळे. बघा, जो आवडे जगाला आणि तोची आवडे, कळलं का तुम्हाला? जो सर्वांना आवडतो तो देवालाही, बाकी बराच जण राहत चांगला चांगला नाही घ्या, पण बाकीच्या चिठ्ठ्या पाळाय राहण्यात नाही. हो, चला इकडे लक्ष द्या. वेळ फार जास्त झालेली. वारकरी संप्रदायाच्या नियमावनं अगोदर अभंगाचा भावार्थ, नंतर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याचा जन्माच्या अगोदर सर्वांना कथा भाग माहिती आहे. मी काही आता भागवत लांबत नाही. कंसानं अत्याचार केलं, धरणी मातेवर पाप झालं. धरणी माता ब्रह्मदेवाकडे गेली, ब्रह्मदेवाला विनंती केली, वच्छ रूपी गाय ब्रह्मापासी जाय. ब्रह्मदेवानं सांगितलं, आई मी अवतार घेऊ शकत नाही. म्हणजे मग का अवतार घेऊ शकत नाही? ब्रह्मदेवाचं मंदिर का नाही? एकदा शिवपुराण कथा ठेवा, सांगेल तुम्हाला. बाकी ना असं म्हणते ना का शिवपुराण कथा लागलाय ना जाणं येडा आहेत लोक, काय बी चावायत. ब्रह्मदेवाचं मंदिर का नाही? विष्णू आणि ब्रह्मदेवाचं भांडण होतं, हो, त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. का नाही? शिवपुराण कथा राहील तेव्हा सांगेल. इकडे लक्ष द्या. म्हणजे मी अवतार घेणार नाही. म्हणले मग कोण? माझ्या वडिलांनी बोललंय ना, क्षीरसागरात जो राहतो वैकुंठपती ब्रह्म भगवान विष्णू, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भरति भारत. सर्वजण गेले, देवाला विनंती केली. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण. भगवंतानं सांगितलं, तळमणी मनासी करू नका. देवकीच्या पोटीने 8वी संतती म्हणून अवतार घेईन, सर्वांचं रक्षण करेन. आता देवकी जी होती ती देवकाची कन्या होती. कंस जो होता बर का, हा देवकीचा चुलत भाऊ होता. त्यावेळेस पण त्यांचं भाऊ बहिणीचं प्रेम होतं. जुन्या काळामध्ये महाराज प्रेम होतं वात्सल्याचं, आता प्रेम आहे वासनेचं. 15-20 वर्षाच्या मांग जा, 15-20 वर्षाच्या मांग जेव्हा टेलिव्हिजन जास्त नव्हतं, मोबाईल नव्हता, त्यावेळेस जर एखाद्या व्यक्ती गावाला जायचं तर 2-2, 3-3 दिवस शेजाऱ्यांकडं मुलं टाकून जायचे. खरी बात आहे ना? शेजाऱ्यांकडे इतका भरोसा होता. आता सगळ्या चुलत भावावर सुद्धा भरोसा नाही. पेपर वाचताना तुम्ही, ते बोलण्याचा माझा विषय नाही. चुलत भाऊ आणि चुलत भावानं लव्ह मॅरेज केली अहमदाबादला. काबू गुंडा आहे, मग पाणी पडावणे, पावसाळ्या कोल्हा जावा, विठाड विठाड विठाड. पण एक सांगतो, कुठंतरी अशी कथा चालू आहे, कुठंतरी कीर्तन चालू आहे, कुठंतरी यज्ञ चालू आहे, कुठंतरी भक्ती चालू आहे. हिमालय पर्वतामध्ये साधू संत ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी ध्यान करतायत. म्हणून निसर्ग अजून तुमच्याकडे पाहतो, नाहीतर रक्ताचा पाणी पडेल, एवढं ध्यानात ठेवा. इकडे लक्ष द्या. सांगितलं मग देवकीचं लग्न कंसानं वसुदेवाशी लावलं. आता वसुदेवाचं अगोदर 11 लग्न झालेले होते, 12वं लग्न देवकीचं. तुम्ही म्हणणार मला लबाडपणा आहे तुम्हाला, काय बी सांगतस का? 11 लग्न हा ते बायोडाटा छापी छापी जे रॉक मशीन बंद पडी घ्या तरी आहेत लागले नाही. आणि वसुदेवाचं 11 लग्न 12वं लग्न देवकीशी भागवत असेल तर सांगेन तुम्हाला. का 12वं लग्न त्याच्याशी केलं? कंसानं विचार केला होता, हा शूर आहे, ज्ञानी आहे, प्रतापी आहे. जर याच्याशी लग्न केलं तर माझी बहीण उपाशी राहणार नाही. हा जुन्या लोकांचा विचार होता. जुने लोक ज्यावेळेस मुलगा पाहायला जायचे, त्या मुलाचं घरनी जास्त पाहायचं. त्याने भाऊ पण ती कितली गोड आहे, यांना टपरीवर उदारा कितला आहे. आणि शेतात जायचं, त्यांची शेतनी पाहायचं, कारण लब्बाड झाला होतात बाकी ना. त्या बाणावर उभा राहत नाही, तटून तो आंबा आमनाथ गुच्चू बटरे 4 भाऊ नाहीच आहे ना. पण ते काय पाहायचे बाणावर? आंब्याची झाडं, बोराची झाडं, चिंचवांची झाडं, एखादं फळाचं झाड लावलंय का. माझी मुलगी इकडे दिल्यानंतर जर एखाद्या वेळेस सासू सुनेचं भांडण झालं, माझी मुलगी शेतात आली, एखादी चिंच खाईन, बोर खाईन, आंबा खाईन, पाणी पिईन, पण उपाशी राहणार. हा ते उलटा जमाना व्हाय ना. पहिल्यांदा कोणीतरी लग्न जोडून द्यायचा, ते पोरणी माय लगीन जोडस तुम्हाला गावलं नाही.
बऱ्याच पोरण्या माया आहेत, त्या पहिले जायचं साड्या नेशी येतील, हुशार होई त्या सुशिक्षित मम्म्या. जुन्या काळामध्ये मुलगीची आई जवळ ज्यावेळेस लग्न करून यायचा एखाद्या वेळेस गेला तेव्हा पायाची पाय पळा जायचं. हाते पौर्णिमा आहे सांग एकला शेका त्याला भाऊ बहीण कोणीच नाही ना, थोडीशी जमीन शेका, जमीन पाहिजे म्हण चिडीले. आपली विचार जमीन का मग पोरले थोडीफार जमीन पाहिजे ना, तुम्ही पोरले वावर मा जातास का मन चिडी वावर मा जात नाही, मग का बता फुगड्या के नाही का वावर मा, वावर बी नाही सांगत नाही, वावर मा काम बी नाही सांगत. पोऱ्याकडे नाशिक पाहिजे, पुणे पाहिजे. या पोरींच्या आईमुळेच बऱ्याच पोरींचा संसार मायबाप खराब झालेला आहे, कोणाला राखता येईल. बऱ्याच पोरींचा, बऱ्याच मायांनी मुलींचा संसारामध्ये थोडी माती टाकली. इकडचं नाही सांगतो, जी माय संसारावर माती टाकत येतील लाग जाईल मन नावना पोटे मोडते, मला काही फरक पडत नाही. लग्न झालं का मुलगीची माई इकडून फोन लावते, बहीण काय करायनी आता तिकडे काय करी रांगवाकडे का भांडा घसडी एक तर रांधी यो दोन तुम्ही सब काय मा फोन काम नाही ले फुकट ना फोन भेटेले ना मायले. बहीण काय करायनी काय नाही माय भांडा घसडा, तू मग तू जाय तर भांडा घसडा रे उभा घर मा आग लाई देते. बऱ्याच मायांनी चुकी केली. माझा पोरगे मुलीला शेतकरी नको, नोकरीवालाच पाहिजे, तो एकलाच पाहिजे. दिलं लग्न लावून, म्हणे पोर, म्हणे चिडी, म्हणे ताऊ, नाशिक माशी 12x12 खोली, सकाळ खिचडीन दान, दुपारले 2 पोया, कंट्रोल ना गो आता बांधेल. आजी बारी बरी आप गली मन चिडी इतकी बारीचे ना बटा पगार मन चिडी ना आत्माजी तुला बी 2 पोरे आहेत, पुन्हा घर बी 2 वा येतील बारी नको करू का. आणि जे कोरोना होऊ ना मग चिडी पाय पाय घर किलोगंदी कापूस चाल जाय रे नाही आता चिडी. इकडे लक्ष दे. देवकीचं आणि वासुदेवाचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर देवकी सासरी जायला लागले. एजेचा कडकडाट झाला, एक अंसा एवढा आनंदित सद्गतीत होऊ नको. जिच्या लग्नामध्ये तू एवढा आनंद व्यक्त करतोय ना, तिच्याच पोटी भगवान परमात्मा 8वी संतती म्हणून अवतार घेऊन सर्वांचं रक्षण करण्यासाठी आणि तुला मारण्यासाठी. आईचं प्रेम कदाचित लोकांना कळतं, पण बापाचं प्रेम नाही कळत. एका गीतेतलं एक वाक्य, बाप नारळाचं पाणी. सर्वांना कथा पाठ आहे, कविता सुद्धा पाठ आहे. बाप कसा आहे, बाप नारळाचं पाणी. माहित आहे तुम्हाला, जो मनुष्य आठवड्यातून एकदा नारळ पाणी पितो, ऐका, जो मनुष्य आठवड्यातून एकदा नारळाचं पाणी पितो म्हणजे महिन्यातून कमी 3 ते 4 वेळेस जर नारळाचं पाणी पिलं तर त्याच्या शरीरामध्ये कधीही रोग होत नाही. नारळाचं पाणी इतकं शुद्ध आहे, कळलं तुम्हाला. पण नारळ कसं आहे, वरून कडक आहे आणि आतून गोडवा आहे. तसा आपला बाप वरून रागीट आहे, पण प्रेमाचा जरा हृदयात एवढं ध्यानात घ्या. बापासारखं प्रेम या जगात कोणी करत नाही. माय बापू काहींचं प्रेम असतं मग कंबर मोडानं ते लिहितात, तेरे लिए आसमान के तारे छीन के लाएंगे, घर ना चालू लाइट काढतो. ये प्रेम है, हम तेरे लिए ताजमहल बना देंगे लेकिन क्या करे घरकुल की यादी में नाव नहीं आया. हे प्रेम नाही. बापासारखं प्रेम कोणीच करत नाही. जो मुलगा बापाशी बोलत नाही त्याने इकडे लक्ष द्या. ज्या मुलाला वाटतं माझा बाप रागीट आहे, माझा बाप मारतो, माझा बाप व्यसन करतो, माझा बाप दारू पितो, माझा बाप माझ्यावर प्रेम करतच नाही, त्या मुलाला चॅलेंज घेऊन सांगतो, बाबा आम्ही सांगण्यापेक्षा तू घरी जा, तुझ्या बापाची चप्पल पाहिजे, तुझी चप्पल पाहिजे. तुला घडवण्यासाठी तुझ्या बापानं 3 ठिकाणी टाचा मारलेला आहे, पण तुझ्या पायातली चप्पल 250-300 रुपयाची चप्पल तुझ्या बापानं घेतली. तुझा बाप घरी दाढी करतो, पण तुला दाढी करण्यासाठी 100-150 रुपये देतो. कळलं का? बापाची किंमत एका शब्दात सांगतो महिला मंडळ,
कोणी येतं आईबद्दल लिहून जातो, आईबद्दल कविता करतो, मान्य आहे, आई सर्वश्रेष्ठ आहे. पण एक सांगू का, इथं बसलेली प्रत्येक स्त्री माझी माय समाने. माय, ऐक माझ्या बापाची किंमत. माय, तुझ्या अंगावर 5 लाखाचं सोनं असू दे, माय तुझ्या अंगावर 5,000ची साडी असू दे, पण माय तुझ्या कपाळावर माझ्या बापाचं कुंकू नको राहू दे. जगात शून्य किंमत तुझी होते, ही माझ्या बापाची किंमत आहे. पण बाप कधीच कल्ला नाही. अयोध्यातून प्रभू रामचंद्र जाताना सर्व अयोध्या रडणारी दिसली, सर्व अयोध्या रडणारी दिसली. सुमित्राही रडली, कौशल्यही रडली, अयोध्या रडली, भरत रडला, शत्रुघ्न रडला. काही वरून हसत होती पण मनात रडत होती. मोठा विषय येतो. कैकेयीचं मत नव्हतं, पण रामानं सांगितलं होतं मला इकडून बाहेर काढ. तर रामायण राहिलं तेव्हा सांगितलं इकडे लक्ष द्या. पण राम राम म्हणता म्हणता प्राण सोडणारा राजा दशरथ कोणाच्या ध्यानात आला नाही. तसं बापाचं किंमत घरात कधीच कोणाला कळत नाही. मायबाप पण जेव्हा बाप जातो ना निघून, तो बाप भेटत नाही, पण प्रेमात तेव्हा कळल्याशिवाय राहत नाही. इकडे लक्ष द्या. म्हणजे नंदराजाच्या घरी म्हणले हो. उचलला कमळापती, उचलल्याबरोबर हातापायाचे बंधन तुटले. घरातून बाहेर निघाले, कारागृहातून बाहेर निघाले. यमुना मातेला पूर आलेला होता, यमुना मातेला दर्शन दिलं, यमुना मातेने जागा दिली. जपाजपा मथुरेत गेले, मथुरेतून गोकुळात आले. आल्यानंतर मायबाप नंदराजाच्या दरबारामध्ये गेले. नंदराजा गायीच्या गोठ्यात गेलेले होते, कारण की पाणी पडत होतं ना, एखादी गाय सुटून जाईल बुवा. ते तिकडे गेले आणि यशोदामय्या ज्या महालामध्ये झोपलेली होती त्या महालामध्ये यशोदामय्या प्रसूत झालेली होती. वसुदेव बाबा त्या ठिकाणी गेले, भगवान परमात्म्याला टाकलं, मायाला उचललं. उचलल्याबरोबर मायबाप हो डोळ्यातून अश्रू आले. का बाप आहे ना शेवटी. देवानं थोडं हसतमुख केलं. निघाले. पुन्हा आल्यानंतर कारागृहामध्ये आल्यानंतर मायबापू पायरेकरी जागेला गेले. माया रडायला लागली. कंसाला कळलं, कंस येतोय तिकडून, आता इकडे लक्ष द्या. सकाळमध्ये मायबाप हो सुनंदा जागे झाली. सुनंदाने पाहिलं दिव्य प्रकाश पडतोय. नंदभैयाजी लाला भयो लाला. आनंद झाला. नवरत्नाचा हार सुनंदाच्या हातात दिला. लाला भयो हा आवाज गौडणींच्या कानावर आला. का जुन्या काळामध्ये गौडणी जागे व्हायच्या. डुम 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 डेरे वाजते, गुम 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 डेरे वाजते. जुन्या काळामध्ये डेरा वाजायचा. दही दूध तूप लोणीना. ते 9 वाजता माय उठत, 10 वाजता खरखर खरखर मिक्सर वाजती. ते नाही. जुन्या काळामध्ये सासवांचा धाक सुनेला होता. ते सुनासना धाक सासू असले उजायले. आपला गाव नाही ना, आपला गणपत ठेवू चांगल्यात. अजिबात सासू सासराचे त्रास करायला नाही बिचाऱ्या. ततान सांग राहिलो मी. ततान जळगाव जिल्हा ना. कोण जळगाव जिल्हा नाही येलो त्याची नका राखे माना. तताना मग यावल तालुका, यावलला पुढे ब्राह्मपूर MP मा. हो इकडे लक्ष द्या. आता जर सासू बोलायला गेली का हो 9 वाजी घ्यात ना, लगेच मॉडेल जमानाने लगेच फोन. मम्मी ते माझा काय बे काय चिडी मला दातराचे मनसाचं काय नाही बोलाय नाही. असं एक कोरताल पेटी राय बेटा उन्हत आम्ही गाड्या करीसन. माझा बोलण्याचा राग येईल तुम्हाला. हो मुलीला काही त्रास होत असेल तर जरूर जा, पण सासू बोलते ना याचा अर्थ काहीतरी चुकली असं नाही ध्यानात घ्या. इकडे लक्ष द्या. त्या गवडणी जागे झाल्या. त्या आल्या, पाहिलं, बाहेर आल्या. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. सर्व गवळणी एकमेकांना म्हणू लागल्या. पाहिला नंदाचा नंदन. एकमेकांना म्हणू लागल्या. म्हणजे बाई तुला काय कळलं का, काय कळलं का, म्हणलं काय झालं.
झालं का? म्हणलं काय? गौडन म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. नंदराजाच्या घरी भगवान परमात्मा आला. सर्वजण मायबाप जायचे कुठं? नंदराजाच्या घरी. जात असताना जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन अभंगाच्या प्रथमचं. तुकोबाराय म्हणतायत त्या ठिकाणी गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा. अंतकरणानं लिहायला बसलो तरी लिहिलं जाणार नाही का? दुसऱ्या चरणात आनंदल्या नरनारी. कोणाच्या घरी बाळकृष्ण? झोपी घ्या त्यांच्या नकल्या टाईमवर जेवण भेटी आज. का आनंद? बाळकृष्ण नंदा घरी. नंदा घरीच का देव गेला? का तिकडे देवकीच्या आणि वसुदेवाकडे राहिला नाही? देव होता तो एका नजरेत कंसाला मारला असत, पण नंदराजाच्या घरी का आला? जसं व्यास मुनी म्हणतात, ज्ञानोबराय सांगतात व्यास मुनींकडे बोट दाखवून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा. का त्या द्वारकेच्या राणाला पांडवांच्या घरी काय यावं लागलं? द्वारकामध्ये काम नव्हतं, पांडवांची गोडी दूत होता. काहीतरी कारण असेल का नाही भक्तीचं? तसं नंदराजाच्या घरी कृष्ण रूपामध्ये बाळ रूपामध्ये भगवान आले. कारण की नंदराजानं आणि यशोदा मैयानं फार तप केलेलं होतं, फार तप, घोर तप केले होतं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवान परमात्म्यानं सांगितलं मागा, काहीतरी मागा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं देवा आम्हाला काहीच नको, तू पुत्र म्हणून यावा. काय म्हणले ते? तू पुत्र म्हणून यावा. जसं कुंभकर्णाला मागायचं होतं इंद्रासन, पण काय मागितलं? निंद्रासन, झोप मागितली का नाही? तसं नंदराजानं आणि यशोदामैयानं सांगितलं तू पुत्र म्हणून यावा. भगवान परमात्मा म्हणले तथास्तु. पुत्र म्हणून आला की नाही? आला नाही? नाही. विश्वाचा जनिता यशोदेशी. काय भाग्य महाराज, तो देव आपल्याला दिसत नाही, यशोदामैया त्याला मारायचे. विचार करा, का मागच्या जन्मात केलेलं पुण्य या जन्मात येतं. तसं तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं म्हणून भरतखंडी नरदेहाची प्राप्ती आहे. नरदेह मिळालाय म्हणून या जन्मात काहीतरी पुण्य करा, दान करा, धर्म करा, नामचिंतन करा, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं खा, तर पुढला जन्म बी तुमच्या चांगला भेटेल आणि या जन्म माझा तरोठा होतील. तुम्हाला विचार करा. साधं उदाहरण आहे का नाही? तुम्ही ज्वारी टाकली तर बाजरी उगते का महाराज? बापरे, आया बटा येत का नाही?
का पुरीच ना वाशीला ना तुम्ही ज्वार टाकली तर बाजरी येते का? जिवारच येते ना. तसं जर तुम्ही वाईट केलं तर चांगलं करेन का माझा देव? हा, बाकी जणीचे सप्ताह उन्हात तरी पोटदुखणी सुरू होईल. काय लाई जरा दरवरीसले अरे देऊ नको पण आडा चालू नको. वर्गणी लेवाल घ्यात का काही बी कोरानं मग मागलावरीचं कीर्तन चांगलं नाही होतं. 2-3 बुवा चांगला नाही होतात. मग तो चांगला म्हणजे काय? आम्ही चित्रा वाढवतो मेकअप करूत का मग? आता काहीतरी लोकांकडे माय बापू वाईट संदेश पोहोचवत करायचं. ऐका, चांगलं केलं तर चांगलं होईल. नंदराजा आणि यशोदामय्यानं चांगलं पुण्य केलं होतं, नामचिंतन केलेलं होतं म्हणून देव त्यांच्या घरी आला. तसं या जन्मामध्ये माय बापू तुम्ही सत्कर्म करा. सत्कर्म म्हणजे असे गळ्यात माळ घातली नाही घातली तरी चालेल पण सत्य सोडू नका. सत्कर्म म्हणजे सत्याच्या बाजूनच चालायचं, वाईटाच्या बाजूनच चालायचं नाही. सत्कर्म म्हणजे असं नाही की 15-15 क्विंटल तुम्ही दाय द्या पुरणले. अरे 15 क्विंटल नको देऊ पण कमीत कमी दिवसभर 15 सेकंद चांगलं बोल. हे सत्कर्म आहे. गौतमगिरी बाबाला तुम्ही 1000 रुपये दिले, सत्कर्म आहे ना. गौतमगिरी बाबा कधीच कडू देणार नाही. त्या 1000चे माय बापू 10,000 आणून देईल, 5,000 आणून देईल, फक्त कडू देणार नाही. याच्यानं झालं. सत्यानं गेलं की मला मूलबाण नाहीये. गौतमगिरी बाबाच्या चरणी लोटांगण घातलं, सत्य होतं. गौतमगिरी बाबांना सत्य करून दिलं का नाही? दिलं का नाही बाळ? हे सत्कर्म करायचं. नंदराजा यशोदामय्या सगळं. पण आनंदल्या नरनारी, या नरनारी म्हणजे कोण? कोणी लेके कोणी सुनाम, कोणी एके स्वतंत्र. या जन्म मागच्या जन्मातले ऋषीमुनी होते. राम अवतारामध्ये यांना कळलं की म्हणले देवाचा पायाचा अंगठा, रामाचा पायाचा अंगठा एका दगडाला लागला तर शिडा होती, मनुष्य झाली. म्हणून सर्वांनी दगड घेतले, देवासमोर गेले. देवाला म्हटलं देवा हा मला बाया करून घ्या. देवाचं रूप पाहून इतकं सुंदर होतं. भगवान परमात्मा राम बोलले तुमचं म्हणणं खरं आहे, आम्हाला बाया करून घ्या. पण बोलीला वाल्मिक तैसेची करीन. या सर्व मायबाप मागच्या जन्मातले ऋषी मुनी या जन्मात काय झाले? गौडणी गोपाळ, कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. मागच्या जन्मात तुम्ही गौतमगिरी बाबांची सेवा अपूर्ण राहून गेली असेल. कारण की अवतार झालं, अवताराचं कार्य झालं, निघावंच लागतं कोणी असू दे. साधू संतांचंही अवतार कार्य समाप्त झालं लगेच समाधी घेतात. बरोबर आहे का नाही? अवताराच्या राशी भगवान परमात्मा उभा आहे, दुसरं कोणी नाही. मागच्या जन्मात तुमचं काहीतरी बाकी असेल, गौतमगिरी बाबांना देणं सेवा, म्हणून तर या जन्मात तुम्ही नरदेह प्राप्त करून आले. विचार करा, धर्मनाथ बीज सोडा कुठं साजरा होत नाही, कुठं नाही हो. स्वर्गात सुद्धा आज नवनाथांचा डंका आहे. मृत्यूनगरात होणार नाही असं कोण आहे? आणि आपली संप्रदायाची, प्रत्येक संप्रदायाची सुरुवात नाथांपासूनच सुरुवात आहे. वारकरी संप्रदाय सुद्धा नाथ पासूनच. कुठं? आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत मचर दयाचा, मुक्तेश मचर दयाचा, मचर दयाचा, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत मचर मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वडला काही प्रती. म्हणजे आपला पहिला गुरु कोण आहे? भोलेनाथ. भोलेनाथांनी जर कथा सांगितली नसली तर मच्छिंद्रनाथांनी ऐकली नसती, मच्छिंद्रनाथांनी ऐकली नसतील तर मच्छिंद्रनाथ तयार झाले नसते. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. तसा आपण देवाबरोबर होतो म्हणून या जन्मात भक्ती करतोय. किती भक्ती होती, किती आनंद होता. कुठं? गोकुळामध्ये. का?
आनंद बाळकृष्ण नंदा घरी किती आनंद नंदगर आनंद भया रे जय कन्हैया लाल की नंदगर आनंद भया रे जय कन्हैया लाल की जय हो हाथी दिनो गोळा दिनो आन दिनो बालकी हे नंदगर 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 आनंद भया रे जय कन्हैया लाल की जय हो ज्याला नाचायचं तो नाचू शकतो लाजायचंही नाचणार पूर्वशिवांनी तुम्हाला नाचायचं असेल तर नाचा हातों की ताली बजाई सर्वांनी ताली वाजवा ओ हाथी दिनो घोड़ा दिनो आन दिनो बालकी हाथी दिनो घोड़ा दिनो आन दिनो बालकी नंदगर नंदगर
माझा गौतम गिरी बाबा आनंद एक मग आनंद सर्वांनाच आनंद वाटतो का? बटा असले जर आनंद राहता, बटा जण नाचतात. फक्त महिला मंडळ नाचल्या माणसे त्या आठेली नाचतात. आमना गाव मला लगीन होत 70 वर्ष ना दल्ला नाचे 70 वर्ष ना दल्ला. पण कोणतं गाण्यावर माले लगीन करा पाहिजे. कोणतं गाणं? हो माले लगीन करा पाहिजे. कितना वर्ष ना दल्ला 70 वर्ष ना नारी पारी नाचन म्हणा गुडगा आणि बियाण मनाचे मला बी रागू ना मी बी गाणं जोड टाक. हो यांना लाकडे जमा करायला पाहिजे. गेले गावना बाहेर करायला पाहिजे. चला इकडे गोकुळात इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या वर्षामुळे सर्वांनी दाराला काय बांधलं? तिसऱ्या चरणात कथा गाती गाणे. आनंद झाला तर पार्ट्या नाही द्यायच्या. आपण पार्ट्या देतो. पण गोकुळामध्ये काय केलं? गुडिया तोरणे गुडिया उभारल्या, तोरण बांधलं. तोरण का बांधायची? शिवपुराण कथेमध्ये कथा आलेली आहे. शिवपुराणामध्ये ज्यावेळेस गणपतीचा जन्म झाला, म्हणजे कसा झाला मला काही एवढं उदाहरण मांडायचं नाही. गणपतीला सर्वांनी सांगितलं, भोलेनाथांनी आशीर्वाद दिला की प्रथम पूजला जाईल. जर गणपती प्रथम पूजला गेला नाही, ती कितीही मोठी विधी असू द्या, कितीही मोठा यज्ञ असू द्या, ते सफल होणार. कारण गणपती कोण आहे? वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येषु. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याला म्हणजे उमापती पार्वतीनं गणपतीला कैलास पर्वतावर आणलं, तर पहिल्यांदा नंदीनं काय बांधलं? तोरण. म्हणून तोरण कोणतं पाहिजे? प्लास्टिक ना फुलेसनं नाही, दोरा धागानं नाही. तोरण हे आंब्याचं पाहिजे, आंब्याचं. पण आता सगळीकडे प्लास्टिक ना फुले. मी सुद्धा फसलो होतो बरं का. संदीप महाराज माझं कीर्तन होतं, ते साईबाबाची दिंडी गेलेली होती. जळगाव तालुक्यात गाव आहे. त्या ठिकाणी त्या पोरांनी कीर्तन ठेवलं, शिर्डीहून आलेले होते. आता नवीन नवीन पोर आहे, त्याचं काय माहिती फुल अर्जानी आणा, त्याने कोणातरी फ्रीज मध्ये येऊन इकडे विटो बरोबर नाही सुरुवात झालं. फुलार सापडे नाही. शिर्डीहून प्लास्टिकचा फुलार आणलेला होता. त्या म्हणे बाबाला चाल जात रे. कुठे बैठल बाबा म्हणतो. तो प्लास्टिकचा फुलार घेतला, इतका चांगला दिसायचा, पण बुक्का सापडे नाही. एक जण म्हणा माझ्याजवळ म्हणे महाराज माईक बंद करा, तुमली एक गोष्ट माईक. मग काय म्हणे? बुक्का सापडायला नाही. मंजन चाली का? हुशार लोक राहतात. आले माळा टाकलं, ते माळा टोचायला लागलं. म्हणता माळा कसं घेतला? मग काटा बिटा राही घ्या. तिना वाजबी आहे म्हणजे ती माळा कशाची होती? हा तो नवीनच पहिले जात बुक्का लावाले. आता तर करता करतात मग अंगावर पडा बुक्का. जय शनेश्वर महाराज. मन 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 मा म्हणू काय पोयाना बैल सवारार म्हणतो यासने. घरात रोज देवाला एक फुल व्हायचं रोज. का? आपण कशी चहा पितो 2-2 वेळेस, देवाला नको? आपण कसं जेवण करतो, देवाला नको? बराच घरना देवसले पाणी सुद्धा लागत नाही. हा उंडाया तर तो उंडाया, हा गोंद येतो तो गोंद. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, मुक्कामीच होतो. जागर काला होता. म्हणे महाराज आमना घरना देव दोई टाका. ओ म्हणा बापरे. म्हणतो जर नाही दोया तो पॅकेट देवा.
देवारा माल देखे आणि मी देवारा म्हटला देव देखू एक बी देव सापडे नि माले इथला फपुटा होता देवारावर इथला फपुटा आणि ती बाई रोज आठवडा मग एक आता ब्युटी पार्लर माझ्या आहे हा देववर इथला फपुटा चला आता काही का वय ना मी ते देवारा माझा हात घाला मला कोणताच देव सापडणार नाही खंडेरावनी माया जात मागून मी अशी मायादरी खंडेराव मालीचे रे भाऊ म्हणे तू गोंदी आहे का आज आमल्या काढाय ना तर म्हणतो हो म्हणा बापरे ही परिस्थिती अरे अगोदर देवाचा शृंगार करायचा देवाला आंघोळ घालायची तुम्ही महाराज वेद नाही अरे नाही आंघोळ धुतलं ना तरी चालेल अंगावर गंगा म्हणून पाणी शिंपडून घ्या पण देवाची आंघोळ करा एकदा भगवान परमात्मा गल्लीत गेले यशोदा मैयाकडून राधेनं नेलं आणि राधेनं इतका शृंगार केला तर कोणीतरी म्हणत होतं तेरा किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे शृंगार सावरे शृंगार सावरे म्हणून घरातलं जो दरवाजा असतो त्याला शृंगार करायचा जुने लोक अमावस्या पौर्णिमा दिन उमरट दोय म्हणून त्याचे पितृदोष लागत नाही हा ते एक म्हणे बाबा आम्ही रोज उमरट होत देख कडे उमरट नाही होत फडची होती उमरट नाहीये चांगली कथा आहे का शिवपुराणात आलेलं आहे तुम्ही 5,000ची फडची करून आणली असेल सुशोभित ती काही कामाचं नाही 500 रुपयाचं लाकडाचं उमरट बनवा ते कामाचं नाही उमरट घराला नाही तर घरात लक्ष्मी टिकत नाही विठाल 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 मग त्यांनी काय बांधलं तोरण बांधलं म्हणून रोज नाही पण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराला दरवाजाला तोरण बांधायचं ते शुभच प्रतीक असतं म्हणून त्या गावामध्ये शुभ झालं आनंद झाला म्हणून सर्वांनी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी कथा ऐकायला लागले गाणे म्हणायला लागले पिक्चर ना कोणता गाणे म्हणत मग त्या आज लागली तिले हायद फाशी लागली या गाणं म्हणत का त्या भावनेचे भक्तीचे गाणे म्हणायचे